एक वृद्ध डॉक्टर, दुसरीकडे त्याच्याच वरच्या मजल्यावर राहणारी डोरता, एक विवाहित स्त्री. तिचा नवरा त्याच डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतो. ती स्वतः 3 महिन्यांची गर्भवती आहे, पण हे मूल तिच्या नवऱ्याचं नाही. तिला एक अत्यंत मोठा निर्णय घ्यायचा, तोही लगेच ताबडतोब. कारण तिचा निर्णय अवलंबून आहे त्या डॉक्टरांच्या उत्तरावर. जर तिचा नवरा जगला तर ती ते बाळ अबॉर्ट करणार आहे, आणि जर तिचा नवरा वाचला नाही तर तिच्या बाळाला लहानाचं मोठं करणार. आई होण्याची तिची सुद्धा ही शेवटची संधी. मग डोरोथा काय निर्णय घेईल? डॉक्टर जो एकाएकी ईश्वरीय स्तरावर पोहोचलाय, तो काय उत्तर देईल? अँड्रेडचं काय होईल? तिच्या मुलाचं काय होईल? आहे की नाही अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट. वन ऑफ द ग्रेटेस्ट डिरेक्टर क्रिस्तोफ किझलोव्स्कीने डिरेक्ट केलेल्या बायबलमधल्या 10 कमांडमेंट्सवर आधारित 10 फिल्म्सपैकी ही दुसरी फिल्म म्हणजेच डिकेलॉग 2. सिनेमा हे दृकश्राव्य माध्यम आहे, आणि जर तुम्ही किझलोव्स्कीचे फिल्म्स पाहत असाल तर तुम्हाला हे जाणवतं की साऊंडपेक्षाही व्हिज्युअल एंगेजमेंट जास्त असते, आणि त्यामुळे इतके गुंतागुंतीचे, नैतिकतेवर आधारित असलेले प्रश्न आणि इतकं जटिल गोष्ट अनुभवत असतानाही तितक्याच सरळ साध्या पद्धतीनं व्हिज्युअली ते तुमच्या मनावर परिणाम करत असतात. तुम्हाला फक्त ऑडियन्स म्हणून तुम्ही राहत नाही, तुम्ही त्या सिनेमाचा, त्या गोष्टीचा एक भाग होता, आणि शेवट होईपर्यंत तुमच्याही मनात हा प्रश्न निर्माण होतो की मी जर त्या डॉक्टरच्या ठिकाणी असतो तर मी काय उत्तर दिलं असतं. कारण नैतिकता काळी किंवा पांढरी अशी टोकाची नसतेच. शिवाय मनात दडपून ठेवलेल्या सत्याचं ओझं अधिक जड असतं, आणि जे या प्रत्येक पात्राच्या अनुषंगानं आपण स्वतः अनुभवत असतो. त्यामुळे जर तुम्ही किसलोवस्कीचे आधीपासूनच खूप मोठे चाहते असाल तर ही फिल्म नक्की पहा, कारण हा एक आगळा वेगळा अनुभव आहे. शिवाय 10 फिल्म्स या कमांडमेंट्सवर आधारित असलेल्या. मी ही फिल्म युट्यूबवर पाहिली होती, पण सध्या ती तिथे अवेलेबल नाहीये. सो जर तुम्हाला ही फिल्म पाहायची असेल तर कमेंट करून मला कळवा. लिंक मी तुम्हाला या फिल्मची देईल.